प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आजचा दिवस परमेश्वरानं आम्हा सर्वांना दाखवला. आज आपण जिवंत आहे हीच एक देवाची कृपा आहे. आणि खरोखर मी आभारी आहे की आज या ठिकाणी वचन सांगण्याची संधी परमेश्वरानं मला दिली. मी आभारी आहे की हा एक प्लॅटफॉर्म परमेश्वरानं ज्यांच्याद्वारे मला दिला त्या सेविकेसाठी मी आभार मानत आहे. तसेच मी रोफे चॅनलचे आभार मानत आहे की खरोखर ह्या सेवेमध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं. आणि खरोखर ही देवाची योजना आहे. बघा प्रियानो, आपण या जगात जगत आहे, पण जगत असताना रोजचा दिवस आपण पाहतो. पण आपल्याला असं वाटतं की चला आजचा एक रोजचा दिवस आला, आपण जगलो, खाल्लो पिल्लो, आपले लेकरं बाळ आपल्या कुटुंबात आपण वेळ घालवला आणि आपण निवांत होऊन जातोय. तसाच आज एक रात्र झोपी गेलो, परत सकाळी उद्या उठलो, परत एक दिवस आला, परत अशा अनेक दिवस आपण दिवसेंदिवस घालवत आहे. पण आपल्याला कधीच असं वाटत नाही का की या जगात मी का आहे, मला कशासाठी पाठवलं आहे? एक विश्वासणारा म्हणून येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपण एक विश्वासाचे पुत्र आणि कन्या बनलेले असताना मी या जगात का आहे, मला कशासाठी रोजचा दिवस परमेश्वर दाखवत आहे, याचा आपण कधी विचार केलाय का हो? तर आज ती वेळ आहे. कारण जर आज जगाकडे आपण पाहिलं तर आपल्याला समजतं की आज आपण अंतिम टप्प्यावर आहोत. खरोखर शास्त्र आम्हाला सांगतं. आणि आज अनेक घटना आपल्या समोर आहेत की राष्ट्र राष्ट्रावर उठत आहे. बघा, इस्रायलामध्ये तिसऱ्या मंदिराची स्थापना होण्याची तयारी चालू आहे. लाल कालवडीचं अर्पण सुरू आहे. ठिकठिकाणी आपण बघत आहे की काही घटना घडत आहेत. आणि हे दुसरं तिसरं काय नसून हे काय आहे, तर परमेश्वराच्या येण्याचं आगमनाचे चिन्ह आहेत. आणि हे आम्ही विश्वासणारा म्हणून समजलं पाहिजे. खरोखर आज आम्हाला जागृतीची गरज आहे. आणि खरोखर ह्या जगात ज्या उद्देशानं प्रभूनं पाठवलं तो उद्देश काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही त्याचे देवपुत्र आहोत. जर तो आमचा राजा आहे तर आम्ही कोण आहोत? त्याची राजकन्या, त्याचे राजपुत्र आहोत. मग जसं एक पित्याचं हृदय घेऊन येशू या जगात आला आणि त्याने काय केली, घोषणा केली. काय केली? मार्क 1:15 जर आपण वचन पाहिलं तर आम्हाला समजतं की येशूने त्याच्या त्याच्या सेवेची सुरुवात कशाने केली, तर पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य काय आहे, जवळ आलेले आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा, असं येशू आम्हाला सांगत आहे. अनेक ठिकाणी त्यानं सांगितलं, ते म्हणजे एकच की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि खरोखर हे देवाचे राज्य जवळ आले म्हणजे काय हो? तर आज याचा अर्थ त्या देवाचं राज्यच काय आहे हे समजून घेणं आपण अधिक महत्वाचं आहे. जर पाहिलं तर आम्हाला समजतं की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आदामाने, नाही का, देवाने आदामाला आशीर्वाद दिला. या पूर्ण सृष्टीवर अधिकार चालवा, सत्ता चालवा, सर्व प्राण्यांवर, सर्व जलाशयातल्या गोष्टींवर देखील आणि पृथ्वीवर संचार करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर, या पृथ्वीवर अधिकार चालवण्याची म्हणजे अधिकार एक आदामाकडेच तो दिला होता. पण तो अधिकार उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की आज्ञा मोडण्याच्या द्वारे आदामाने तो अधिकार गमावला. जे देवाचं राज्य या पृथ्वीवर दिलं गेलं होतं आदामाकडे चालवण्यासाठी, देवाचं राज्य आता त्या पृथ्वीवर आदामाच्या द्वारे चालवायचं होतं देवबाप्पाला. म्हणून आदामाला देवबाप्पाने निवडलं होतं. पण आता काय झाले, पाप करण्याद्वारे ते अधिकार कोणाकडे गेलेले आहेत? सैतानाकडे गेलेले आहेत. पण तोच अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी या जगात कोण आला, तर प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि येशूनं त्याच्या सेवेची सुरुवात देखील काय केलेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा, पश्चाताप करा, असं आम्हाला कोण सांगत आहे, तर येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे. आणि म्हणून माझा विषय देखील हेच आहे की देवाचं राज्य. बघा प्रियानो, देवाचं राज्य आज आम्हाला देखील या जगात आणायचं आहे. मग देवाचं एक राज्य आहे म्हणल्यावर जगातलं पण एक राज्य आहे. मग देवाचं राज्य म्हणजे काय, तर देवाचं राज्य हे परिपूर्ण आहे, पवित्र आहे आणि ते कसं आहे, विना अडथळ्याचं आहे. हालेलुया. पण जर आता जग ह्याची व्याख्या जर आपण केली तर आपण जग हे व्याख्या कशी करू शकतोय, तर जग म्हणजे एक अशी सिस्टीम, एक अशी जगण्याची पद्धत ज्याच्यामध्ये देव नाही, म्हणजे देव नसलेली जीवन पद्धती म्हणजे जग आहे. आणि आज आपण हे जगात बघत आहे की आपल्याला कुठेही परमेश्वर आणि त्याच्या दया, त्याची कृपा, प्रीती दिसत नाहीये. आज अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचा खून करत आहेत, वादविवाद होत आहेत, कितीतरी समस्येनं आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आज असं जग झालेलं आहे. आणि ह्या परिस्थितीत याला आपण म्हणू शकतो की देवाविना असलेली एक पद्धती. पण आज याच पद्धतीत आज खरोखर आपल्याला पुन्हा ते देवाचं राज्य आणायचं आहे, त्याचे देवपुत्र म्हणून. आणि खरोखर आज नाही का येशू ख्रिस्तानं देखील आपल्याला एक प्रार्थना शिकवली
की मत्तईचा 6वा अध्याय 10वं वचन जर पाहिलं तर येशू आम्हाला म्हणतो की काय सांगत आहे आपल्याला म्हणायला की तुझं राज्य येऊ, म्हणजे स्वर्गातील पित्याचं जसं स्वर्गात त्याच्या इच्छेप्रमाणे घडत आहे तसंच या पृथ्वीवर त्याचंच राज्य आणायचं आहे. हाच एक येशूचा उद्देश होता, म्हणून तो या जगात आला होता. आणि खरोखर पुनरुत्थानाच्या द्वारे, क्रुसावर मरणाच्या द्वारे, अर्पण करण्याद्वारे स्वतःला येशूनं त्या बलिदानाद्वारे, त्या पुनरुत्थानाद्वारे दाखवून दिलं की त्याने ते अधिकार मिळवलेले आहेत. कारण मत्तईचा 28वा अध्याय आणि 18 वचन आम्हाला काय सांगतं, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. बघा, येशू पुनरुत्थानानंतर बोललेलं हे वाक्य आहे. त्यानं महान आज्ञा जी लोकांना दिली गेली शेवटची, त्यामध्ये तो म्हणत आहे की हे मला पृथ्वीवरचे सर्व अधिकार, नाही का, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले. म्हणजे तो अधिकार आता कोणाकडे आहे? ज्या सैतानानं तो अधिकार मिळवला होता, आता तोच अधिकार पुनरुत्थानाद्वारे पुन्हा एक वार येशूने मिळवलेला आहे. मग येशू तोच अधिकार घेऊन वर गेला का? हो, नाही. तर तो अधिकार येशू ख्रिस्तानं आम्हाला, म्हणजे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीला, एक मंडळीला तो अधिकार दिलेला आहे. आज आपलं काम आहे की आता तो अधिकार आपल्याला पुन्हा, आणि ते राज्य आम्हाला त्या अधिकाराच्या द्वारे पृथ्वीवर पुन्हा स्थापित करायचं आहे. आणि खरोखर ही एक महान कामगिरी, एक विशेष असं कार्य परमेश्वरानं आम्हाला एक विश्वासणारा म्हणून करण्यासाठी दिलेली आहे. आणि मग आपल्याला बघायचं आहे की जर देवाचं राज्य मला आणायचं आहे ह्या पृथ्वीवर, तर मला काय केलं पाहिजे? हे खूप महत्वाचं आहे. आज एक विश्वासणारा म्हणून आपण निवांत जगायला लागलोय, पण नाही प्रियानो, आज देवाचं राज्य आम्हाला पुन्हा पृथ्वीवर प्रस्थापित करण्यासाठी आज मंडळीला, तुम्हाला, मला हे काम दिलेलं आहे. मग ते काय काम आहे ते आज आपण बघणार आहोत. कसं देवाचं राज्य आम्ही आणू शकतो? विषय जरी खूप मोठा असला तरी आम्ही एक थोडक्यात आपण याच्यावर चर्चा करूया. आणि खरोखर ख्रिस्ताची ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी प्रथम आम्हाला काय करायचं आहे? तर योहानाचा 4था अध्याय 35 वचन आम्हाला काय सांगते आपण पाहूया. त्यातला बी भाग मी वाचते. पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. हालेलुया. बघा, येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला सांगत आहे, आपली नजर वर करून पहा. म्हणजे आपल्याला स्वतः येशू सांगत आहे की आम्हाला काय करायचं आहे? पाहायचं आहे. कुठं पाहायचंय? तर वर पाहायचंय. मग वर पाहणे म्हणजे काय हो? म्हणजेच आपली नजर कुठं आहे? तर खाली आहे. खाली म्हणजे कुठं आज आपली नजर आपण लावलेली आहे? हे आपण खरोखर विचारात घेतलं पाहिजे. एक विश्वासणारा म्हणून आपली नजर कुठं आहे? जर येशू आम्हाला सांगायलाय की वर पहा, त्या शेतांकडे पहा. शेत म्हणजे काय आहे? तर ते अनेक आत्म्या आहेत. त्या अनेक आत्म्यांकडे आम्हाला पाहायचं आहे. पण आज आपली नजर कुठं आहे? तर आपली नजर खाली आहे. जर खाली आहे म्हणून येशू आम्हाला सांगत आहे की वर पहा. आणि जर आम्ही वरच पाहत असतो तर हे वचन आम्हाला दिलं असतं का? नाही. म्हणजेच आपण कुठेतरी आपली नजर दुसरीकडे लावलेली आहे. आणि खरोखर कुठे आपली नजर आपण लावलेली आहे? तर आज हे जाणणं गरजेचं आहे की आम्ही आमचीच नजर आमच्या जीवनावर लावलेली आहे. आम्ही फक्त स्वतःकडे बघत बसलोय की मी काय आहे, मी कशी आहे, माझं घर, माझा संसार, आमची लेकरं आणि आमचं काम, आम्हाला भलं, आम्ही निवांत आहे. आम्हाला पगार येतो, आम्ही खातो पितो, आमची लेकरं स्कूलला जातात येतात, आणि आम्ही इतकंच करत आहोत. म्हणजे आम्ही स्वतःभोवती एक असं एक कुंपण, एक रिंगण केले की आम्ही भले, आमचं काम भलं, आम्हाला बाकीच्यांची काही पर्वा नाही. आज आम्ही स्वकेंद्रित जीवन जगत आहे. आम्ही आमच्या शेजारी, आमच्या डावीकडे उजवीकडे काय चालायची आम्हाला पर्वा नाहीये. पण आम्ही असं जर आम्ही करत बसलो तर आम्ही विश्वासणारा आहोत का हो? तर नाहीये प्रियानो. आज आमची नजर आम्ही स्वतःवर लावलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही आमची नजर कुठे लावलेली आहे माहित आहे का? तर मोबाईलवर. आज जर आपण बघतोय मोबाईल, नाही का, इंस्टाग्राम, लहान मुलांपासून एक वृद्धापर्यंत सगळेच त्या मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. म्हणजे जे डिजिटल हे युग चालू आहे, त्या जर आपण पाहिलं तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, नाही का, अजून भरपूर अशा काही गोष्टी आहेत. फेसबुक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तरुणाई अडकत चाललेली आहे. बघा, तासनतास मोबाईलवर काही गोष्टी बघायला कंटाळा येत नाही. पण बायबल वाचायला सांगितलं, प्रार्थना लेकरांना करायला लावली, तर त्यांना ते आवडत नाही. आणि खरोखर हे खूप वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की विश्वासणाऱ्यांची लेकरं किंवा विश्वासणारे स्वतःच यामध्ये गुरफटलेले आहेत. आणि खरोखर ही यातून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण येशू आम्हाला सांगत आहे की पहा,
आणि वर पहा, आपली नजर वर करा. आम्हाला त्या मोबाईल मधून, त्या टीव्ही पिक्चर मधून, त्या सर्व चुकीच्या गोष्टीतून, त्या स्वकेंद्रित जीवनातून आमची नजर आम्हाला वर लावायची आहे. आणि आम्हाला बघायचं आहे कुणाकडे, तर त्या शेतांकडे जे कापणीसाठी तयार झालेली आहेत. ही जे जग आज अंतिम टप्प्यावर जात आहे, नाशाच्या मार्गाकडे चाललेलं आहे, त्याकडे आज आम्हाला आमची नजर लावायची आहे. आज अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अनेक लोक खरोखर त्रासात आहेत, कष्टात आहेत, वेदनेत आहेत. आज त्याकडे आपली नजर आम्हाला लावायची आहे. आणि जर खरोखर आम्ही हे करणार आहोत, तर निश्चित आम्ही देवाच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही देवाचं राज्याच्या नाही का कार्यामध्ये सहभागीत आहोत, हे दिसून येतं. आणि म्हणून आज पहिला माझा टप्पा आहे की आम्हाला काय करायचंय देवाचं राज्य आणण्यासाठी. तर आमची नजर लोकांकडे, त्या त्रासात असलेल्यांकडे, जे नाशाकडे जात आहेत त्यांच्याकडे आम्हाला आमची नजर लावायची आहे. तसंच माझा दुसरा मुद्दा आहे की प्रार्थना करणं जितकं महत्वाचं आहे, की आम्हाला लोकांकडे पाहायचे आहे, त्यांच्या समस्या जाणायच्या आहेत, नाही का त्यांची काकुळत ऐकायची आहे. आम्हाला आक्रोश कळतो, आम्हाला मोबाईलवर किंवा बातम्यांमध्ये दिसतं की कुठं काहीतरी घडत आहे, अनेक ठिकाणी पूर येत आहे, अनेक ठिकाणी नाश होत आहे, पण आपण अरे रे असं करतो आणि निवांत बसून जातो. पण काय आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का हो? तर विश्वासणाऱ्या नात्यानं देवाचं राज्य या पृथ्वीवर आणण्यासाठी मंडळीला दिलेली दुसरी कामगिरी आहे म्हणजे प्रार्थना करणं. आणि खरोखर त्यासाठी आपण वचन वाचूया. मत्तयाचा 9 अध्याय 37 आणि 38 वचन. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. हे बघा प्रियानो, प्रथम गोष्ट आम्ही पाहिली की आम्हाला लोकांच्या समस्यांकडे, लोकांकडे पाहायचं आहे. त्यांच्या उणिवांकडे पाहायचं आहे, त्यांच्या गरजा आम्हाला पाहायच्या आहेत, लोकांचा जो नाश होत आहे, त्यांचे अश्रू, त्यांची काकुळत, जो विनवणीचा नाही का आपण ठिकठिकाणी आक्रोश ऐकत आहोत, त्याकडे आम्हाला आमची नजर लावायची आहे. पण त्याचबरोबर ते ऐकून, ते बघून आम्हाला गप्प बसायचं नाही. तर त्यासाठी आम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रार्थना. हालेलुया. आणि खरोखर आम्हाला त्या प्रार्थनांमध्ये सहभागी झालं पाहिजे. आम्हाला प्रार्थनेमध्ये आम्हाला स्वतःला झोकून द्यायचं आहे. जर मी ख्रिस्ती आहे, मी एक विश्वासणारा आहे, याचं चिन्ह काय? तर मी नक्कीच आणि नेहमीच प्रार्थना करणारा असेल. कारण आमच्यासाठी प्रार्थनेचं एक उत्तम उदाहरण आणि कित्ता कोण आहे? तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. कारण आपण अनेक ठिकाणी शास्त्रांमध्ये पाहतो, नव्या करारामध्ये, की येशू शिष्यानं सोडून कुठे जायचा? तर अरण्यात. मध्यरात्री असो, पहाटे असो, भल्या मोठ्या पहाटे, अशी खूप ठिकाणी आपण वचन बघतो की येशू काय करायचा? प्रार्थना करण्यासाठी. अरे तो देव होता, पण तो मानवी स्वरूपात होता. आणि तरीही त्यानं आम्हाला एक कित्ता घालून दिला की आम्हाला ही प्रार्थना करायची आहे. शास्त्र आम्हाला सांगतं नाही का, मत्तईच्या पुस्तकांमध्ये की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. जर आम्ही मागणार नाही, आम्ही प्रार्थना करणार नाही, तर आम्हाला कसं मिळेल? त्या अनेक लोकांसाठी आम्हाला रडायचं आहे देवाकडं. आम्हाला मध्यस्थी करायची आहे. जसं येशूने आमच्यासाठी मध्यस्थी केली, तशीच आम्हाला अनेक लोकांसाठी, त्यांच्या तारणासाठी मध्यस्थी करायची आहे, प्रार्थना करायची आहे. एक येशू हा आमच्यासाठी प्रार्थनेचा एक उत्तम नमुना व एक उत्तम असा कित्ता आहे. आणि जर आम्ही प्रार्थना करणारे आहोत, तर निश्चित आम्ही विश्वासणारे आहोत. बघा, प्रार्थना करणं हा एक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा श्वास आहे. जर आमच्या जीवनात प्रार्थनाच नाही, तर निश्चित आपण मृत व्यक्ती आहोत किंवा मृत विश्वासणारे आहोत असं आपण म्हणू शकतोय. कारण जर ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थनाच करत नाही, तर त्याच्या जीवनात काय अर्थ आहे? रोजचा दिवस आला, खाल्लं पिलं आणि झोपून गेलं. पण नाही, जसं मी सुरुवातीला सांगितलं की देवानं रोजचा दिवस आम्हाला कोणत्या ना कोणत्या योजनेनं दिलेला आहे. तर त्या योजनेतला हा एक भाग आहे की आम्ही रोज प्रार्थना केलीच पाहिजे. जसं पित्याचं आणि येशूचं नातं प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला घनिष्ठ होताना दिसतं, तसंच आम्हालाही त्या येशू बरोबर, त्या स्वर्गीय पित्याबरोबर प्रार्थनेद्वारे जुडलं पाहिजे. अनेक लोकांच्या आत्म्यासाठी आम्हाला प्रार्थना करणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रार्थना करण्याद्वारे आम्ही अनेक परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. प्रार्थना करण्याद्वारेच आम्ही, अनेक लोक जर आजारात आहेत, त्रासात आहेत, कष्टात आहेत, तर जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, तर निश्चित परमेश्वर आमची ती प्रार्थना ऐकणार आहे. कारण जसं आम्ही वचन पाहिलं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. जर आम्ही मागणार आहोत, तर निश्चित परमेश्वर आम्हाला देणार आहे. हालेलुया. हालेलुया. खरंच एक वचन सांगतं, इपिस्करास पत्र 6 अध्याय 18 वचन आपण बघूया. बघा, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या
कामी पूर्ण तत्परतेने व सत्य सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. हालेलुया. बघा, प्रार्थना हे एक शस्त्र आहे जे विश्वासणाऱ्यांना म्हणजे आम्हाला मंडळीला प्रभू येशूने दिलेला आहे. जर आम्ही प्रार्थना करत जागृत राहणार आहे, लोकांसाठी विनवणी करीत जागृत राहणार आहे, तर निश्चितच आम्ही देखील काय होणार आहे, जागरूकतेमध्ये टिकून राहणार आहे. आमच्यावर हल्ला होणार नाही आणि त्याच प्रार्थनेद्वारे आम्ही अनेकांना संरक्षण देणारे बनणार आहे आणि ह्या प्रार्थनांद्वारे आम्ही अनेक लोकांना जिंकणारे बनणार आहे प्रियानो. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की देवाचं राज्य या जगात आणण्यासाठी आम्हाला प्रार्थना करणारे योद्धे बनले पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की आम्हाला जायचं आहे. कुठं जायचं आहे? तर आज आम्हाला वचन सांगतं की लोकांमध्ये आम्हाला जायचं आहे. मार्क 16:15 वचनाप्रमाणे आम्हाला जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करायची आहे, राष्ट्रांमध्ये जाऊन लोकांना शिष्य करायचे आहे. आणि खरोखर आम्ही ते कसं करू शकतो? आता तर आम्ही येशू नाव घेतलं ते आम्हाला नाही का, महत्वाची गोष्ट की आम्हाला आमच्या कृतीद्वारे आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही लोकांवर प्रेम करणार आहे, आम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व आहोत. हे आम्हाला आमच्या प्रीती करण्याद्वारे, कृतीद्वारे आम्हाला दाखवायचं आहे. आम्हाला लोकांमध्ये गेल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. जर आम्ही जाणार आहे तरच आम्ही देवाचं राज्य ह्या जगात आणू शकणार आहे. जसं येशू या जगात स्वर्गाचं सिंहासन सोडून आला, तसंच आज आम्हालाही एक मंडळी या नात्यानं, विश्वासणाऱ्या नात्यानं आज जगामध्ये लोकांमध्ये जायचं आहे आणि ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व प्रीतीच्या द्वारे दाखवायचं आहे. खरोखर प्रियानो, ह्या 3 गोष्टींच्या द्वारे आम्ही दाखवून दिलं पाहिजे की देवाचं राज्य आम्हाला ह्या जगात आणायचं आहे. चला आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पिता येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो की आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास आणि खरोखर दे बापा, देवाचं राज्य आम्ही या पृथ्वीवर कसं आणू शकतो दे बापा, तर आज आम्हाला लोकांकडे पाहायचं आहे, आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला त्यांच्यामध्ये जायचं आहे. तुझी प्रीती घेऊन, तुझं कृती घेऊन माझ्या परमेश्वर आम्हाला त्यांच्यामध्ये जायचं आहे. तू आम्हाला शिकवलंस म्हणून तुला धन्यवाद. या चॅनलसाठी आम्ही तुझे आभार मानत आहे बापा की ही संधी आणि सेवा त्याने आम्हाला उपलब्ध करून दिली बापा. या ऐकणाऱ्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तू त्यांना उत्तेजित कर, जागृत कर, अशी प्रार्थना करत आहे. सर्व गौरव तुला देत आहे ख्रिस्त येशूच्या नावात. आमेन.